न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करते। पंढरपूरमध्ये आहोत आणि पंढरपूरमध्ये जशा वारकऱ्यांच्या समस्या किंवा वारकऱ्यांबद्दल आपण वारकऱ्यांशी बातचीत करत आहोत, त्याच पद्धतीने आपण आता काही विक्रेते आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, कसा वारकऱ्यांचा रिस्पॉन्स आहे आता? यावेळी झालेली अतिवृष्टी त्यामुळे यात्रा कमी भरलेली आहे, त्यामुळे यात्रेवर परिणाम झालेला दिसतोय, त्यामुळे व्यापाऱ्यांनाही फटका बसणार आहे। म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी भरपूर 50-60% जवळजवळ भरले, 40% कमी आहे यावेळी। तुम्ही काय सांगाल, कसा रिस्पॉन्स आहे आणि काय सांगाल? म्हणजे आता ताई दरवर्षी आम्हाला जर 8 आणि 12 येत होते तर यावेळेस 30 पैसे 35 पैसे झालेली आहे। गर्दी काही नाही, आता इथून तुम्ही बघा गाड्या ही ती जाते, एवढं रिकाम आहे। कमीत कमी ही वारी 15 लाखाची आहे, इथं 4-5 लाख सुद्धा वारकरी नाही आहेत या वर्षी, त्यामुळं भरपूर नुकसान आहे। व्यापाऱ्यांचं आहे, सगळ्यांचंच आहे। काय तरी आव्हान कराल शासनाला म्हणा किंवा शासनाला आव्हान काय, नुकसान शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं आहे, त्यामुळे वारीवर त्याचा परिणाम झालेला आहे, त्यामुळे व्यापाऱ्याने फटका बसणार आहे। दरवर्षीप्रमाणे नुकसान भरपाई ही काय चालतच राहणार आहे, पण जी वारी आम्हाला बघायला मिळायची ती वारी ह्या वर्षी नाही येते। खूप नुकसान आहे सगळ्याचे। सांगाल, यंदा काही विक्रेत्यांचं किंवा काही व्यापाऱ्यांचं असं मत आहे की यंदाच्या तुलनेत कमी वारकरी आहेत, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे यावेळेस जवळजवळ 30 ते 40% यात्रा कमी आहे। नेहमी इथं एवढी गर्दी असते की चालायला सुद्धा येत नाही, वन वे रोड असतो, ह्या वेळेस पूर्ण रिकामा रोड आहे, 2 व्हीलर सुद्धा जायला लागलेत, एवढा रिकामा रोड आहे। आणि अतिवृष्टीमुळे बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानामुळे लोक इथं यायला सध्या हे होत आहे, कमी प्रमाण झालेलं आहे। लोकांची नुकसान भरपाई जो शेतकऱ्यांच्या मिळाल्याशिवाय त्यांनी तर खर्च कुठून करणार, त्यामुळं आणि ह्या वेळेस यात्रा फारच कमी प्रमाणात भरलेली गेलेली आहे, त्यामुळं बऱ्याच व्यापाऱ्यांना याचा फटका बसलेला आहे। तुम्ही किती वर्षांपासून इथे म्हणजे व्यवसाय? आम्ही इथून 50 वर्षापासून, आमचं म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे आधी स्वतः माझ्या जन्मापासून म्हणलं तरी चालेल। हो, नक्कीच. म्हणजे प्रत्येकाचं असं मत आहे की शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे यंदाच्या तुलनेत म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वारकरी कमी प्रमाणात इथे दिसून येत आहेत। याचा आढावा, प्रत्येक गोष्टींचा आढावा आपण नक्कीच घेत राहू, त्यासाठी जॉईन रहा। कॅमेरामॅन रोहित पवारसह मी गायत्री घुगे बोडके, पंढरपूर।